ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लेट्स सी प्री ओपन मार्केट कुठे क्लोज होत आहे. अजून वेळ आहे प्री ओपन मार्केट क्लोज व्हायला, बट लेट्स सी ते कुठे क्लोज होत आहे आणि त्याच्यानुसार आपण आपली स्ट्रॅटेजी बनवू आजच्या ट्रेडसाठी. मार्केट जे आहे एकदम फ्लॅट ओपनिंग देत आहे. एसजीएक्स निफ्टी निगेटिव्ह दाखवत होता, बट निफ्टी जे आहे ते एकदम फ्लॅट ओपन करत आहे. तर लेट्स सी पहिले ओपन होऊ देऊ. पहिले प्री ओपन मार्केट क्लोज झाल्याच्या नंतर आपण स्ट्राईक प्राइस डिसाईड करू की कोणत्या स्ट्राईक प्राइस आपल्याला ट्रेड करायच्या आहे. ओके ओके, स्क्रीनवर फोकस करा. एक एआय इंडिकेटर मी डेव्हलप केलेला आहे. सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आम्ही एक स्वतःचा इंडिकेटर बनवलेला आहे. हे इंडिकेटर तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे डेलीचे लेवल्स आहेत ते लेवल्स फाइंड आउट करण्यासाठी इझी होईल. आणि त्याच्या सोबतच सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे शिफ्ट होत राहते कंटिन्युअस मार्केटमध्ये, ते रिअल टाइम मार्केटमध्ये तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे शिफ्ट होत आहे हे तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. ओके, तर खूप साऱ्या जण असे असतात ज्यांना डेली लेवल सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहे ते माहीत करणं खूप जास्त कठीण होऊन जाते किंवा त्यांना आयडेंटिफाय करणं कठीण होते. तर त्याच्यासाठी आम्ही एक टूल डेव्हलप केलेला आहे. हा टूल जो आहे तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यामध्ये हेल्प करेल. जसं तुम्ही बघू शकता, इमिडिएट रेजिस्टन्स जे आहे ते अराउंड 24,730-740 इथेच इमिडिएट रेजिस्टन्स आहे. आणि जो फर्स्ट सपोर्ट आहे तो 24,680-640 इथे सपोर्ट आहे. कंटिन्युअस मार्केट सेशन मध्ये तुम्हाला जे आहे लाईव्ह मार्केटमध्ये याच्यामध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहे ते समजणार आहे. आणि यस, येणाऱ्या टाइम मध्ये मी तुम्हाला हे पण सांगेल की याचा यूज करून तुम्ही कशा प्रकारे स्ट्रॅटेजीज जे आहे ते बनवू शकता आणि ट्रेड करू शकता युझिंग सपोर्ट रेजिस्टन्स. ओके, प्री ओपन मार्केट आता क्लोज झालेला आहे सध्या. लेट्स सी कॉल आणि पुट. येस, 24,500 चा कॉल 1 मिनिट टाइम फ्रेम मध्ये अँड 24,900 चा पुट दोन्ही पण 1 मिनिट टाइम फ्रेम मध्ये लावलेले आहे. 24,700 ब्रेक करत असेल मार्केट तरी सुद्धा जे आहे आपण सेल साइडचा ट्रेड घेऊ शकतो. तर सेल साइडचा ट्रेड कधी घेणार? 780च्या जवळपास गेला तर सेल करणार, 700 ब्रेक केला तर सेल करणार. बाय कुठे करणार? 24,650 पासून 24,600 इथपर्यंत जर आलं तर आपण कुठे सपोर्ट बघून बाय करू शकतो. बट रेजिस्टन्सच्या जवळपास गेला तर सेल करणार आहे. मार्केट जे आहे सेल ऑन राईजचं मार्केट आहे. तर मार्केटमध्ये जर एखादा बाउन्स मिळाला तर सेल करू, अदरवाईज 24,700 ब्रेक केला, सपोर्टच्या खाली जात आहे, तिथे आपल्याला सेल ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. मार्केट ओपन झालेला आहे. इमिडिएटली पहिल्याच मिनिटाला ट्रेड आलेला करायचा नाही. फर्स्ट मिनिट मध्ये जो ट्रेड येईल तो करायचा नाही. आपल्याला थोडस वेट करायचं आहे. 24,720 जर ब्रेक केला तर मग आपण कन्सिडर करू की 24,700 जो आहे तो सस्टेन होत आहे आणि मग एखादा बायचा ट्रेड ऍक्टिव्हेट झाला तर आपण करू शकतो. अदरवाईज 24,650 पर्यंत जर खाली गेला तिथे बायचा ट्रेड करू शकतो. निफ्टी इज ऑलमोस्ट ऍट द सपोर्ट. निफ्टी सपोर्टच्या जवळ आहे. जर इथून बाउन्स बॅक मिळाला तर आपल्याला बाय साईडला एखादा ट्रेड मिळू शकतो. कॉल साइडवर फोकस करा. निफ्टी सपोर्टच्या जवळ आहे. जर एखादा रिव्हर्सल आला तर आपल्याला ट्रेड बघायला मिळू शकतो. आता मी पाचव्यांदा सांगत आहे स्ट्राईक प्राइस, कोणती स्ट्राईक प्राइस लावायची आहे. 24,500 चा कॉल लावा आणि 24,900 चा पुट लावा. निफ्टी एक्झॅक्ट सपोर्टच्या जवळ आलेला आहे. 24,640-650 हाच लेवल जो आहे सपोर्टचा आहे. इथून समजा मार्केट बाउन्स बॅक करेल तर आपल्याला कॉलमध्ये ट्रेड मिळेल. जर ब्रेकडाऊन दिला तर कॉलमध्ये ट्रेड मिळेल. ट्रेड कधी पण ऍक्टिव्हेट होऊ शकतो. थोडा वेळ लागेल अजून ट्रेड ऍक्टिव्हेट व्हायला. मार्केटमध्ये जेव्हा रिव्हर्सल येईल तेव्हा ट्रेड 24,630 निफ्टी चालू आहे सध्या. तिथून जेव्हा रिव्हर्सल होईल 650 ब्रेक करेल तेव्हा आपल्याला ट्रेड मिळेल. ओके, तर फोकस करा मार्केटवर. ट्रेड येऊ शकतो. 200 चालू आहे. अराउंड 220च्या वर जर ब्रेक करेल कॉल तर तिथे ट्रेड ऍक्टिव्हेट होऊ शकतो. ठीक आहे.
सध्या 200 चालू आहे, 220 ब्रेक केला तर कॉल मध्ये ट्रेड ऍक्टिव्हेट होईल. ओके, फोकस करा कॉल साईडला. 210च्या वर येईल, 220च्या वर गेला तर येऊ शकते, मे बी 210च्या वर आला चान्सेस कमी आहे. मे बी 220 जेव्हा हा लेवल ब्रेक करेल 220 किंवा 225 तिथे एक बाय ट्रेड ऍक्टिव्हेट होऊ शकतो. ओके, आणि रिव्हर्सलवरच आपल्याला ट्रेड. 1 मिनिट स्ट्रॅटेजी प्रॉफिट बुक 50 पॉईंट. शिल्पा जाधव, व्हेरी गुड. याच्यानंतर नेक्स्ट ट्रेड करू नका. जर 1 मिनिट स्ट्रॅटेजी फॉलो केलेली आहे, प्रॉफिट बुक केलेलं आहे, आता इथून पुढे नवीन ट्रेड काही करू नका. ओके, अँड एव्हरीवन वेट फॉर रिव्हर्सल. रिव्हर्सल साठी वाट बघा. जोपर्यंत रिव्हर्सल येत नाही तोपर्यंत ट्रेड करायचा नाहीये. जेव्हा रिव्हर्सल येईल तेव्हाच आपल्याला ट्रेड मिळेल. मोस्ट प्रोबॅबली ट्रेड ऍक्टिव्हेट होऊ शकतो 208 किंवा 210च्या वर गेल्याच्या नंतर. आता इथे जे रेजिस्टन्स बनलेला आहे, जोपर्यंत हे ब्रेक करणार नाही तोपर्यंत ट्रेड ऍक्टिव्ह. निफ्टी सपोर्टच्या जवळ आहे, फूट वाढत आहे म्हणून फूट बाय करून प्रॉफिट होईल असा विचार करू नका. ज्यांना झालेला आहे दॅट इज ओके, बट मार्केट कधी पण सपोर्ट पासून रिव्हर्सल घेऊ शकते. ओके, तर फूट बाय करत असाल तर फूट मध्ये फसून जाणार. सध्या कोणताही ट्रेड नाही आहे. निफ्टी सपोर्टच्या जवळ आहे. जेव्हा केव्हा रिव्हर्सल घेईल, रिव्हर्सल मध्ये कॉल साईडला ट्रेड आपण करू शकतो. फूट साईडला फक्त फूट वाढत आहे म्हणून ट्रेड करू नका. ट्रेड नाही आहे फूट मध्ये, फक्त फूट वाढत आहे म्हणून फूट मध्ये ट्रेड करत असाल तर दॅट विल बी, जेव्हा रिव्हर्सल येईल तेव्हा तुम्ही त्या ट्रेड मध्ये फसून जाणार. तर वेट करा रिव्हर्सलचा. जेव्हा रिव्हर्सल येईल तेव्हा रिव्हर्सलवर वेट फॉर रिव्हर्सल. रिव्हर्सल साठी वेट करा. जेव्हा रिव्हर्सल येईल तेव्हा रिव्हर्सल मध्ये आपण ट्रेड करू. तोपर्यंत फक्त फूट वाढत आहे म्हणून फूट मध्ये, बिकॉज जसं वन साइड मार्केट खाली आलेलं आहे, सपोर्ट पासून मार्केट डेफिनेटली रिव्हर्सल घेऊ शकते. तर तो ट्रेड आपल्याला जो आहे तो कॅप्चर करायचा आहे. सपोर्ट पासून जेव्हा मार्केट ट्रेड टर्न होईल तो ट्रेड आपल्याला मिस करायचा नाही. कॉल साईडला फोकस करा. कॉल साईडला बाय ट्रेड ऍक्टिव्हेट झाला की तो ट्रेड आपल्याला करायचा आहे. पूर्ण फोकस. 24,640च्या वर गेला निफ्टी तर तिथे बाय ट्रेड ऍक्टिव्हेट होऊ शकतो. आणि 210च्या वर जर गेला, 200च्या वर जर निघाला आपला ऑप्शन, तर तिथे सुद्धा एक बाय ट्रेड ऍक्टिव्हेट होऊ शकतो. 24,500चा कॉल अबाव 210 एक बाय ट्रेड ऍक्टिव्हेट होऊ शकतो. तर एआय इंडिकेटर थोड्या वेळ वेट करू आपण 10:15 10:30 पर्यंत. जर ट्रेड नाही मिळाला तर ज्यांच्याकडे पण एआय इंडिकेटर आहे, तुम्हाला फक्त कॉल साईडला ट्रेड ऍक्टिव्हेट झाल्याच्या नंतर स्टॉप लॉस आणि टार्गेट लावून ट्रेड करायचा आहे. कॉल साईडला रिव्हर्सलचा ट्रेड डेफिनेटली मिळेल. जर सेशन मध्ये मिळाला तर सेशन मध्ये मिळेल, सेशन मध्ये नाही मिळाला. ओके, 183च्या वर कॉल मध्ये ट्रेड ऍक्टिव्ह होत आहे. स्टॉप लॉस छोटा आहे, टार्गेट छोटा आहे. तर ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे 185 ला. एक छोटा स्टॉप लॉस आहे 171, 15 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. पहिलं टार्गेट 195, दुसरं टार्गेट 207. ओके, तर हा ट्रेड 171चा जो आहे तो स्टॉप लॉस लावायचा, म्हणजे 171 किंवा 170चा स्टॉप लॉस लावून पहिला टार्गेट 195, दुसरं टार्गेट 207. एकदा 207 ब्रेक केला ना तर कॉल साईडला एक मोठा ट्रेड ऍक्टिव्हेट होईल. सध्या हा छोटा ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे, बट कॉल मध्ये स्ट्रेंथ कधी येईल, जेव्हा 207च्या वर जाईल तेव्हा तेव्हा कॉल मध्ये स्ट्रेंथ येईल. तर हा ट्रेड आपण प्लॅन करू. हा ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे विथ कॉल साईडला जे आहे एक पूर्ण रिव्हर्सलचा ट्रेड येऊ शकतो. म्हणजे कॉल साईडला एक मोठी मुवमेंट येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला 225 240 पर्यंतचं पण टार्गेट मिळेल सेकंड हाफ मध्ये. ठीक आहे, तर सध्या जो ट्रेड आलेला आहे विथ 15 पॉईंट स्टॉप लॉस, हा एक ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. इथून जर याच सिंगल ट्रेड मध्ये रिव्हर्सल मिळालं तर खूप चांगलं. अदरवाईज तुम्हाला अजून एखादा ट्राय करायला लागू शकतो. एकदा स्टॉप लॉस हिट होऊन वापस तुम्हाला ट्रेड ऍक्टिव्हेट होऊ शकतो. ठीक आहे, बट इथे कन्सॉलिडेशन होत आहे 24,600च्या जवळपास. मार्केट जे आहे एक तर सेलर्स 24,600च्या खाली घेऊन जायचा प्रयत्न करताय आणि बायर्स जे आहे 24,600ला सपोर्ट घेऊन मार्केटला वर घेऊन जायचा प्रयत्न करताय. इथे थोडंफार कन्सॉलिडेशन होईल. एकदा 210च्या वर निघाला तर मग तुम्हाला क्लिअर मोमेंटम मिळेल. सध्या टार्गेट छोटा स्टॉप लॉस सोबत छोट्या टार्गेटसाठी ट्रेड केला जाऊ शकतो.
फॉर द टार्गेट ऑफ 210 171 चा स्टॉप लॉस लावून 207 रुपयाच्या टार्गेटसाठी ट्रेड केला जाऊ शकतो. आणि एकदा 207च्या वर गेला की मग तुम्हाला एक क्लिअर रिव्हर्सलचा ट्रेड सुद्धा मिळेल, जो की तुम्हाला एक मोठा टार्गेट देईल. 207 पर्यंत इट इज डिफिकल्ट मार्केटला वर जाणं. एकदा 207च्या वर निघालं तर मार्केटमध्ये मोठी मुवमेंट होईल. ओके, रेजिस्टन्स जो आहे तो 207. निफ्टी 24,635 एकदा ब्रेक केलं तर मग एक मोठा मोमेंटम होऊ शकतो 680 पर्यंत. तर 24,620 चालू आहे निफ्टी. हे सगळे रेजिस्टन्सचे लेवल आहे. एकदा 635 ब्रेक केलं तर तुम्हाला ऑप्शन्स मध्ये ओके, टार्गेट 195, टार्गेट 1 हिट झालेला आहे. टार्गेट 1 हिट झालेला आहे 195चं. ओके, ज्यांना ज्यांना टार्गेट 1 ला एक्झिट करायचं आहे ते टार्गेट 1 ला बुक करू शकता. टार्गेट 1 हिट झालेला आहे. बाकीच्यांना जे आहे ते टार्गेट 2 पर्यंत ज्यांना वेट करायचं आहे ते वेट करू शकतात. ओके, टार्गेट 1 बुक, टार्गेट 1 बुक, टार्गेट 1 बुक. ओके, व्हेरी गुड. 235 जसं मी सांगितलं होतं 235 ला रेजिस्टन्स आहे. 24,635 ला रेजिस्टन्स आहे. निफ्टी एक्झॅक्टली 24,635 पासूनच रिटर्न आलेला आहे. एकदा 24,635 ब्रेक केला तर 680 पर्यंत जाईल, तर तुम्हाला टार्गेट 1, 2, 3 तिन्ही पण मिळतील. ओके, तर ज्यांनी ज्यांनी 635च्या रेजिस्टन्सवर टार्गेट 1 ला बुक केलेला आहे ते बुक करून घ्या. व्हेरी गुड, ज्यांनी बुक केलेला आहे. ज्यांनी बुक नाही केला ते त्यांचा स्टॉप लॉस टार्गेट ठेवून होल्ड करू शकतात. टार्गेट 24,635 एकदा ब्रेक केला तर तुम्हाला जे टार्गेट आहे वरती 24,680 पर्यंत मिळेल. म्हणजे 195 जर ब्रेक केला ऑप्शननी तर तुम्हाला 240 पर्यंतचं टार्गेट जे आहे 225 ते 240 पर्यंतचं टार्गेट मिळू शकते. फक्त त्याच्यासाठी निफ्टीला 195 ब्रेक करणं गरजेचं आहे. 195 ब्रेक केला तर तुम्हाला 225 पर्यंतचं टार्गेट जे आहे तिथपर्यंत टार्गेट मिळू शकते. आणि स्टॉप लॉस तुमचा जो आहे तो आहेच लावलेला. ओके, आणि याच्या मधात समजा निफ्टीने कुठे ट्रेड चेंज करून दिला ऑप्शननी तर मग तुमचा ट्रेड चेंज होऊन जाईल. ओके, एक्झिट करून टाका ट्रेड, कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करून टाका. ज्यांनी पण एक्झिट नव्हता केला ते कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करून टाका. 181, 182, 183, 185 जिथे पण तुम्ही बाय केलेला आहे एक्झिट करून टाका. ट्रेड चेंज झालेला आहे. आता नवीन वापस बाय ट्रेड जो आहे तो 195च्या वर गेल्यावरच कॉल मध्ये ऍक्टिव्हेट होईल. तर आजचं सेशन आपण एंड करू. ज्यांनी ज्यांनी टार्गेट 1 ला एक्झिट केला व्हेरी गुड. ज्यांनी नाही केला त्यांना कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करायचा आहे. आणि नेक्स्ट ट्रेड जो आहे तो आता ज्यांच्याकडे एआय इंडिकेटर आहे कॉलवर फोकस करा. 200च्या वर इथे जर एखादा बाय ट्रेड ऍक्टिव्हेट झाला अगेन 195च्या वर गेल्याच्या नंतर तर तुम्हाला 225 पर्यंतचं टार्गेट आरामशीर मिळू शकते. तर ज्यांच्याकडे एआय इंडिकेटर आहे ते या सेटअपवर लक्ष देऊ शकतात आणि ट्रेड करू शकतात. बाकीच्यांना जे आहे एक्झिट करून टाकायचं आहे. बाकीच्यांना जे आहे 185 चालू आहे सध्या. तुम्ही जे आहे एक्झिट करू शकता तुमचा ट्रेड. ज्यांनी ज्यांनी पण ट्रेड केलेला आहे एक्झिट करून टाका, कारण एआय इंडिकेटरनी ट्रेड चेंज केलेला आहे. आता जेव्हा तुम्हाला ट्रेड नेक्स्ट ट्रेड जेव्हा येईल तेव्हाच तुम्ही ट्रेड करू शकता कॉलवर. ओके, थँक्यू एव्हरीवन, थँक्यू फॉर जॉईनिंग. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत बाय बाय.